नमस्कार मंडळी. वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही खाऊ नका या 3 भाज्या. संपूर्ण वर्ष भोगावे लागेल दुःख आणि दारिद्र्य. नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे एक नवीन आशा, एक नवीन उमेद. आपण या दिवशी देवाला जातो, नवीन कपडे घालतो, चांगल्या गोष्टींचे संकल्प करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आपल्या शास्त्रात अन्न हे पूर्ण ब्रह्म मानलं जातं. आपण काय खातो यावर आपली बुद्धी आणि नशीब ठरतं. विशेषतः नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अशा 3 भाज्या आहेत ज्या आपल्या ताटात असणं म्हणजे संकटांना आमंत्रण देणं होय. या भाज्या खाल्ल्याने तुमचे आरोग्य तर बिघडतंच, पण घराची आर्थिक स्थितीही ढासळू शकते. हे ऐकायला कदाचित तुम्हाला नवीन वाटेल, पण यामागे ज्योतिषशास्त्र आणि आयुर्वेद या दोन्हींची महत्त्वाची कारणं आहेत. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून या नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा तुमच्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा. त्याचबरोबर आपल्या इच्छापूर्तीसाठी हा व्हिडिओ कमीत कमी 5 जणांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडूनही ही चूक होणार नाही. मित्रांनो, आपण म्हणतो जैसे अन्न वैसे मन. वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण जे सेवन करतो त्याचा प्रभाव आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रावर होतो. काही भाज्या अशा असतात ज्या तामसिक वृत्तीच्या मानल्या जातात. पहिल्याच दिवशी तामसिक अन्न खाल्ल्याने तुमची विचार करण्याची शक्ती कमी होते आणि तुम्ही चुकीचे निर्णय घेता, ज्याचा परिणाम पूर्ण वर्षभर भोगावा लागतो. अशा कोणत्या 3 भाज्या आहेत ज्या तुम्हाला 1 जानेवारीला टाळायच्या आहेत? नंबर 1, त्यातील पहिली निषिद्ध भाजी लसूण आणि कांदा. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे कांदा आणि लसूण. आता तुम्ही म्हणाल, ताई याशिवाय जेवण तर होतच नाही. पण शास्त्रात कांदा आणि लसणाला तामसिक क्षेत्र ठेवलं आहे. याची उत्पत्ती राहू आणि केतूच्या रक्तापासून झालेली आहे असं मानलं जातं. वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण सात्विक राहणं गरजेचं असतं. जर तुम्ही पहिल्याच दिवशी अतिप्रमाणात कांदा लसूण घातलेलं जड किंवा मांसाहारी जेवण केलं तर तुमच्या मनातील क्रोध आणि आळस वाढतो. नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात होण्याऐवजी जर तुम्ही आळसात आणि चिडचिडेपणात केली तर तुमचं संपूर्ण वर्ष हे तणावात जाऊ शकतं. शक्य असेल तर पहिल्या दिवशी नैवेद्याचं सात्विक जेवण बनवा. नंबर 2, दुसरी निषिद्ध भाजी कडू भाज्या. दुसरी भाजी आहे कारले किंवा कोणतीही कडू चवीची भाजी. आपण वर्षाची सुरुवात गोडाधोडाने करतो, जेणेकरून आयुष्य गोड राहावं. पण जर तुम्ही पहिल्या दिवशी कारलेसारख्या कडू भाज्या खाल्ल्या तर ते जीवनातील कडवटपणाचं प्रतीक मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार पहिल्या दिवशी कडूच जिभेवर येणं म्हणजे संघर्षाला सुरुवात होण्यासारखं आहे. त्यामुळे घरात कलह होणं किंवा नात्यांमध्ये दुरावा येण्याची शक्यता असते. किमान पहिल्या दिवशी तरी तोंड गोड ठेवा आणि कडू भाज्यांपासून दूर राहा, जेणेकरून तुमचं पुढचं आयुष्य गोडव्याने भरलेलं राहील. नंबर 3, तिसरी आणि सर्वात महत्त्वाची भाजी म्हणजे वांगे आणि जमिनीखाली उगवणाऱ्या भाज्या जसे की कंदमुळे. आता वळूया तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भाजीकडे, ती म्हणजे वांगे. अनेकांना वांग्याचं भरीत किंवा भाजी आवडते, पण शास्त्रात काही तिथींना आणि विशेष दिवसांना वांगं खाणं निषिद्ध मानलं जातं. वांग्याला अशुद्ध भाज्यांच्या श्रेणीत काही ठिकाणी स्थान दिले गेलेलं आहे. तसेच शास्त्रात सांगितलेलं आहे की या भाज्या कापल्यानंतर लवकर काळ्या पडतात. त्या नकारात्मक ऊर्जा लवकर शोषून घेतात. त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी अतिप्रमाणात मुळा किंवा अशा भाज्या ज्या जमिनीखाली वाढतात त्या टाळाव्यात. कारण शरीरात वायुदोष वाढला की माणसाला अस्वस्थ वाटतं आणि पहिल्याच दिवशी ही अस्वस्थता तुमच्या वर्षभराच्या प्रगतीला खीळ घालू शकते. आता तुम्ही विचाराल, ताई मग नक्की काय खायचं? वर्षाच्या पहिल्या दिवशी
सात्विक भोजन करा. मुगाची डाळ, तांदूळ, तूप आणि विशेषतः पांढऱ्या रंगाच्या गोष्टी उदाहरणार्थ खीर किंवा दही भात यांचा समावेश करा. पांढरा रंग हा शांतता आणि चंद्राचं प्रतीक आहे, ज्यामुळे तुमचं मन वर्षभर शांत राहील. तर मित्रांनो, या 3 भाज्यांची चूक करू नका. हे छोटे बदल तुमच्या आयुष्यात मोठी समृद्धी घेऊन येईल. नवीन वर्षाचे काही 10 सुवर्ण नियम, काय करावे आणि काय टाळावे. तर मित्रांनो, केवळ भाज्या किंवा वस्तू बघण्यानेच नशीब ठरत नाही, तर आपलं आचरणावरूनही ठरत असतं. म्हणून मी आज तुम्हाला अशी एक चेकलिस्ट देणार आहे, जी तुम्ही वहीत लिहून ठेवली तरीही चालेल. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करावयाच्या 10 शुभ गोष्टी आणि टाळावयाच्या 10 अशुभ गोष्टी. नवीन वर्षाच्या दिवशी या 10 गोष्टी नक्की करा. नंबर 1, लवकर उठा. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून घ्या. यामुळे तुमच्या शरीरात सूर्यत्व सक्रिय होतं. नंबर 2, देवदर्शन आणि कुलदेवतेचे स्मरण, घरातल्या देवांची पूजा करा आणि शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्या. नंबर 3, मोठ्यांचा आशीर्वाद, घरातील आई वडील आणि थोरा मोठ्यांच्या पाया पडा. त्यांच्या आशीर्वादात मोठी शक्ती असते. नंबर 4, गोड पदार्थ. दिवसाची सुरुवात साखर, गूळ किंवा कोणत्याही गोडधोड पदार्थाने करा, जेणेकरून वर्षभर गोडवा टिकून राहील. नंबर 5, दान धर्म. वर्षाच्या पहिल्या दिवशी गरजूंना अन्न किंवा वस्त्र दान करा. दान केल्याने तुमचं धन वाढतं. नंबर 6, पक्षी आणि प्राण्यांची सेवा. गाईला घास घाला किंवा पक्ष्यांना दाणे टाका. यामुळे ग्रहांचे दोष निवारले जातात. नंबर 7, घराची स्वच्छता. घर आरशासारखं स्वच्छ ठेवा. जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी प्रसन्न होते. नंबर 8, डायरी लिहा किंवा संकल्प करा. यावर्षी तुम्हाला काय मिळवायचे आहे ते एका कागदावर लिहून देवापुढे ठेवा. नंबर 9, तुळशीची पूजा. तुळशीला पाणी घालून संध्याकाळी दिवा लावा. नंबर 10, हसतमुख राहा. दिवसभर चेहऱ्यावर हास्य ठेवा. तुम्ही जसे आज राहाल तसेच तुम्ही वर्षभर दिसाल. नवीन वर्षाच्या दिवशी या 10 गोष्टी चुकूनही करू नका. नंबर 1, वादविवाद टाळा. कोणाशीही भांडण किंवा वाद घालू नका, नाहीतर वर्षभर कटकटी मागे लागतील. नंबर 2, नखे किंवा केस कापू नका. पहिल्या दिवशी नखे किंवा केस कापणे शास्त्रात अशुभ मानले जाते. यामुळे प्रगती रोखली जाते. नंबर 3, उधारी देऊ नका किंवा घेऊ नका. पहिल्या दिवशी लक्ष्मी घराबाहेर जाऊन देऊ नका किंवा कुणाचं देणं डोक्यावर ठेवू नका. नंबर 4, मांसाहार आणि मद्यपान. पहिल्या दिवशी सात्विकता पाळा. तामसिक आहारामध्ये नशीब कमकुवत होतं. नंबर 5, कोणाचा अपमान करू नका. कोणत्याही गरजू किंवा अपंग व्यक्तीचा उपहास करू नका. नंबर 6, कचरा किंवा अडगळ साठवू नका. घरात कोळ्याची जाळी किंवा जुनी तुटलेली वस्तू ठेवू नका. नंबर 7, रडणे किंवा दुःख व्यक्त करणे. जुन्या गोष्टी आठवून आजच्या दिवशी रडू नका. सकाळ सकारात्मक राहा. नंबर 8, काळे कपडे टाळा. शक्य असल्यास पांढरे, पिवळे किंवा भगवे कपडे परिधान करा. गडद रंगाचे कपडे टाळा. नंबर 9, खोटं बोलू नका. सत्याने केलेली सुरुवात तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. दिवसा झोपणे टाळा. आजच्या दिवशी दुपारी झोपणे टाळा. झोपू नका. यामुळे आळस वाढतो आणि नशीब थकतं. तर मित्रांनो, हे 10 नियम पाळा आणि पुन्हा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो ते पहा. नियम पाळणं खूप सोपं आहे. फक्त थोडीशी इच्छाशक्ती हवी. मला खात्री आहे की तुम्हाला ही माहिती खूप आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.